आधी लसीकरणाला खरं तर सुरुवात झाली होती आणि आता तिथेच हा नवीन जो प्रकार आहे कोरोनाचा तो दिसून येतो आहे. त्यामुळे आपलं जे लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का? म्हणजे आपली लस वेगळी आहे का? नाही, हे योगायोग आहे, याच्यात त्याचा काही संबंध नाही. आणि हे सुद्धा जे नवीन स्ट्रेन आलेलं आहे अजून ते त्याच्यावर काही फायनल कोणी सर्टिफिकेट दिलेलं नाही. लोकांच्या मनात भीती आहे, त्याची टेस्टिंग चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. अजून फायनल आउटकम लोकांना माहीत नाही. परंतु आपण सर्वांची एक कर्तव्य आहे की जे आपण धडा शिकला आहे मार्च एप्रिलला 1 फरवरी ते 22 मार्च जो लगभग 2 लाख लोग मुंबई एयरपोर्ट पे उतरे फॉरेन कंट्रियों से, और उसी से ज़्यादा ये कोविड फैला गया महाराष्ट्र में, मुंबई में. तो वो कहानी रिपीट ना हो इसलिए ये सारे स्टेप्स लिए जा रहे हैं. सर, लसीकरणासंदर्भातली आपली जी आत्ताची जी तयारी आहे ती तशीच सुरू राहील की यामधल्या नवीन प्रकारात लसीकरण तयारी कर याचा काही संबंध नाही. याचा काही संबंध नाही. हे सर्व जो आपण आज पाऊल उचलले आहे हे इट इज़ ओनली एक्सट्रीम प्रिकॉशन. हम एक खबरदारी ले रहे हैं, प्रिकॉशन ले रहे हैं कि कोई मतलब कि जो धोखा है वो टल जाए. आय थिंक आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. हां सर, गेल्या 4-5 दिवसांमध्ये जे UK मधनं वगैरे आले असेल त्यांचा पण डेटा आपल्याकडे असेल, त्यांच्याबाबत आपण काही कारवाई करणार आहोत की हे फक्त उद्या किंवा परवापासून ज्या फ्लाईट आज आणि रात्रीपासून येणार त्यांच्या बाबतीत काय निर्णय? नाही, याची अनाउन्समेंट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर जो आहे आपले इंग्लंडचे UKचे प्राईम मिनिस्टर बोरिस जॉन्सन त्यांनी कालच संध्याकाळी अनाउन्समेंट केली आहे. म्हणजे लगेच आम्ही हरकतमध्ये आलो. सर, पुढचे 15 दिवस आपण सतर्कता बाळगणार आहोत. याबाबत आणखी दुसरी कुठली नियमावली आपण जारी करतो आहोत का महापालिका प्रशासनाची? जशी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण जारी केलेली होती. नाईट कर्फ्यूच्या व्यतिरिक्त मास्क न घालणाऱ्यांचे जे आपण कारवाई करतोय ते अधिक तीव्रतेने केली जाणार आहे का? नाही, बाकी जसे सर्व SOPs आहेत ज्यामध्ये आमच्या जो मास्क न घालणारे लोक त्यांच्या त्यांना फाईन करतो आम्ही. त्यानंतर 50पेक्षा जास्त लोक गोळा होऊ शकत नाही. जे काही ऑलरेडी आपल्याकडे SOPs आहेत ते ऑलरेडी इन एक्झिस्टन्स आहे, चालू राहणार होते. फक्त हे एक एक्स्ट्रा करतोय आपण स्टेप. सर, हिंदी में जानना चाहिए. यस आहे. सध्या आपण नवीन काही करत नाही. फक्त एअरपोर्टवर काही BMC कर्मचारी डिप्लॉय करून आपण लोकांना होम क्वारंटाईनला हॉटेल क्वारंटाईनला पाठवणार आहे. आणि जे काही नाईट कर्फ्यू आहे त्याची ऑर्डरसुद्धा पोलीस डिपार्टमेंट काढतात, इम्प्लिमेंटसुद्धा तेच करतात. एवढं काही आपल्याकडे प्रचंड बोजा आलेला नाही की फार मोठं काम आलेलं आहे. परंतु प्रिकॉशन घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला आणि सर्वांना वाटतो. सर, एक वापस से क्लैरिफिकेशन चाहूँगा कि एज यू सेड कि नाइट कर्फ्यू और लॉकडाउन टोटल अलग है. इसमें टैक्सी रिक्शा पे रिस्ट्रिक्शन जो अभी है एग्जिस्टिंग वही रहेगा या आपने देखा है कि लॉकडाउन जून में खुल गया था. जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर लगातार कर्फ्यू चल रहा था और उस टाइम कर्फ्यू 9 बजे से था. अब तो मैं 11 बजे की बात कर रहा हूँ. 9 बजे से कर्फ्यू लग जाता था. पर मुझे कहीं कंप्लेंट नहीं आई कि 9 बजे के बाद में कोई टैक्सी नहीं चली या कोई प्राइवेट कार नहीं चली या कोई ट्रक नहीं चला, ऐसा कोई नहीं आया. तो वो भी हमने वो 9 से 6 को भी 11 से 6 कर दिया है. लेकिन कितने लोग एक टैक्सी में ट्रैवल कर सकते हैं? 5 और 3? जो भी उसकी सीटिंग कैपेसिटी, मैंने बोला नॉट मोर देन 5 पीपल आर अलाउड टू असेंबल. ओके. The assembly can be in taxi, it can be in room, it can be in ground. Assembly can be anywhere. त्याच्यावर ट्रीटमेंट कशी होणार? आणि दुसरं म्हणजे मग तुम्ही आकडेवारी सांगितली ती परत एकदा सांगा. आता हे काही एक नवीन स्ट्रेन आहे व्हायरसच्या. हो. या संदर्भात इव्हन डॉक्टरांनी म्हटली त्यांना सुद्धा याच्यातून काही माहिती नाही. आपल्या देशामध्ये तर एकीचा असा केस नाही. आज त्याची ट्रीटमेंट वगैरे काय याच्यात मी डॉक्टरांनी भाषा करू शकत नाही. परंतु आपण त्याला सेग्रिगेट करू शकतो आणि अशा जो एखादा तिथून व्हायरस इन्फेक्टेड व्यक्ती आहे त्याने मध्ये मिक्स होऊ नये हे त्यांना वेगळं ठेवण्यासाठी आणि मिक्स होणार नाही यासाठी आपण सगळे दाखल करतो आहे. तुम्ही मगाशी जे 2000 म्हणून सांगितले त्याचे तुम्ही म्हणाला की तुम्ही पैशानुसार त्याचं वर्गीकरण करण्यात आलं, तर क्वारंटाईनचा खर्च हा महापालिका उचलणार आहे की त्या लोकांना करावा लागेल? सुरुवातीपासून मार्चपासून जेव्हा आपण पॅसेंजर क्वारंटाईन केलेले आहे तेव्हापासून पॅसेंजरचं स्वतः पेमेंट केलेली आहे. सर, जर ते आकडेवारी परत सांगाल का? हां, ते आता जसं मी उल्लेख केला
की एकूण 5 फ्लाईट्स युकेवरून येणार आहे, 2 आज रात्री, 2 उद्या सकाळी 6 आणि 11 वाजता आणि 1 फ्लाईट उद्या रात्री 11 वाजता. ते 5 फ्लाईट येणार आहे. त्याच्यानंतर काल रात्री 2-3 फ्लाईट नंतर म्हणजे रात्री 12 वाजेनंतर केंद्र सरकारने आदेश काढले आहे की सर्व त्यांनी युकेची इन्कमिंग फ्लाईट बंद केली आहे. त्याच्यानंतर प्रश्नच नाही युकेचा. आता प्रश्न आहे 5 फ्लाईट्सचा, म्हणजे 1000 लोकांचा. त्यासाठी आम्ही 2000 लोकांची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे, ज्यापैकी मला आज रात्री 400-450 रूम लागणार आहे. जे काही 2 फ्लाईट्स रात्री येणार आहे, त्या 450 रूम मला उद्या सकाळी लागणार आहे. सकाळी 6ची फ्लाईट आणि सकाळी 11ची फ्लाईट, आणि परत मला संध्याकाळी 2-3 रूम लागणार आहे, रात्री 1 फ्लाईट येणार आहे. हे सर्व लोकांना हॉटेलमध्ये पाठवता येईल, 1000 सुमारे लोकांना. त्यासाठी आम्ही 2000 रूमची व्यवस्था केलेली आहे. 1000 म्हणजे की 4 स्टार 5 स्टार आणि 1000 बजेट हॉटेल्स, जेणेकरून लोकांना चॉईस देता येईल आपल्या, कारण लोकांना पेमेंट करायची आहे. सो ते व्यवस्था झालेली आहे. आणि एकदा हे लोड आपला संपला उद्या रात्रीनंतर हे लोड राहणार नाही, कारण मुंबईवरून लंडनवरून किंवा इंग्लंडवरून फ्लाईट येणारच नाही. मग बाकीचं युरोप आहे त्यांना आम्ही टार्गेट करू आणि त्यांना आम्ही हॉटेल क्वारंटाईन करू येणारे लोक आहे. त्याच्यामध्ये 410 रूम ताजची जागतिक हॉटेल जो आहे, ताज प्रेसिडेंट आहे, केजर हॉटेल आहे, ताज लँड आहे, त्यानंतर ताज महल आहे, त्यानंतर एअरपोर्टला ताज आहे, धरून त्यांनी 410 रूम दिले मला. सर उद्या ज्या फ्लाईट्स येणार युरोपचे 300 रूम मला दिलेले आहे यांनी प्रायव्हेट, आणि 3-3.25 रूम मला दिलेले आहे जो मेरिट ग्रुप आहे, रेनेसन्स पवई आहे. तो असे 1000 रूम हे आहे. 1000 रूम मिस्टर कोहली आहे जो आहार संघटनामध्ये आहे, त्यांना सांगितलं की 1000 रूम विसर्जन करून द्यावे. त्याची आता 7 वाजता माझी झूम मीटिंग आहे. सर्व आमचे डेप्टी कमिशनर, जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर, GM बेस्ट तिथे आम्ही प्लॅनिंग करतो आहे आणि BST बसेस डिप्लॉय करून BST मार्फत ही वापसी व्यवस्था होणार आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे सर.